नमस्कार, मी शरद आभाळे बोलतोय. या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो एका निसर्गरम्य गावात. हे गाव आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर क्रांतिकारक हुतात्मा बाबू गेनू यांच्या म्हाळुंगे पडवळ या गावी. पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर नाशिक पुणे हायवेवर मंचर गावाच्या पुढे कळंब या गावातून डावीकडे एक रोड जातो. या रोडवर आपणास हे गाव लागते आणि याच गावात हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या कार्यकाळात तयार झाले. हुतात्मा बाबू गेनू सैद जन्म 1908 आणि मृत्यू 1930 हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी मुंबईतील ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याच्या आंदोलनात प्राण गमावले. 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबईमध्ये परदेशी मालाने भरलेल्या ट्रक समोर ते आडवे पडले. हा ट्रक मुंबईच्या काळबादेवी बाजारात जात होते. एक ट्रक त्यांच्या अंगावर गेला, एक ट्रक खाली ते चिरडले गेले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. अवघ्या 22व्या वर्षी बाबू गेनू यांचा अंत झाला. त्या रस्त्याला बाबू गेनू रस्ता असे नाव देण्यात आले आहे. स्वदेशी चळवळ आंदोलन चालू होते. यात बाबू गेनू यांचा अंत झाला. बाबू गेनू ज्या ट्रक समोर आडवे गेले तो ट्रक विठोबा धोंडू हा भारतीय चालवत होता. त्यांनी आंदोलनकर्त्यांवर ट्रक चालविण्यास नकार दिला. मग ट्रकमधील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रागाने ट्रकचा ताबा घेऊन बाबू गेनू यांच्या अंगावर ट्रक नेला. त्यामुळे बाबू गेनू ट्रक खाली येऊन शहीद झाले. या घटनेमुळे लोक संतापले. पुढे बरेच दिवस लोकांनी परदेशी कापडाची होळी केली होती. या घटनेनंतर मुंबईतील टाइम्स ऑफ इंडिया, नवाकाळ, बॉम्बे क्रॉनिकल, मुंबई समाचार या त्यावेळच्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांनी वार्तांकन केले होते. हुतात्मा बाबू गेनू यांचा जन्म 1908 साली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे या गावी झाला. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची तीव्र इच्छा होती. त्यांनी वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना सक्त मजुरीची शिक्षा सुद्धा झाली होती. 12 डिसेंबर 1930 रोजी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सोनापूर, मुंबई येथील एका स्मशानभूमीत करण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत सुमारे 20,000 लोक सहभागी झाले होते. मुंबईतील KM रुग्णालयाच्या एका कोपऱ्याला त्यांचे नाव दिले आहे. तेथे त्यांची प्रतिमा प्रदर्शित करण्यात आली आहे. बाबू गेनू यांना 3 भावंडे, भीमाजी, कुशाबा, नामाबाई. वडिलांचे नाव गेनू कृष्णा सैद, आईचे नाव कोंडाबाई. बाबू गेनू 2 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आई या मुलांना घेऊन मुंबईला आली. ते लोअर परेलमध्ये 12 नंबरच्या चाळीत राहत असत. पावसाळ्यात त्या शेती करण्यासाठी गावी येत असत. पवार या नातेवाईकाच्या शेळ्या, मेंढ्या व गुरे वळण्याचे काम ते करीत असत. प्रल्हाद राऊत व शंकर आवटे हे त्यांचे बालपणीचे मित्र होते. ते मुंबईत राहत. बाबू गेनूचे भाऊ मुंबईतील कपड्याच्या मिलमध्ये काम करीत. तेथे ते परमनंट झाल्यावर त्यांनी बाबू गेनूला बदली कामगार म्हणून कामावर ठेवले. परंतु बाबू गेनू यांचे मन रमले नाही आणि ते स्वातंत्र्य सैनिक झाले. धन्यवाद.